नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो आणि आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खास आहे की प्रत्येक गुरुवारी म्हणजे गुरुवारी तुम्हाला ज्यांना दररोज पण काही सेवा करणं शक्य होत नाही आणि गुरुवारी पण बऱ्याच ज्या सेवा आहेत स्वामींच्या त्या पण करणं शक्य होत नाही. तर त्यांनी मग ज्यांना पैशाची अडचण असेल किंवा घरातील अजून इतर अडचणी असतात, सगळ्यांना अडचणी प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या आहेत. तर कोणती पण अडचण असेल तर त्यासाठी मग प्रत्येक गुरुवारी तुम्ही स्वामींच्या ह्या सेवा करा. ह्या सेवेमुळे तुम्हाला नक्की फरक पडेल आणि तुमची जी पण इच्छा असेल ती पूर्ण होईल. त्यामुळे तुम्ही एकदा स्वामींची जी सेवा सांगणार आहे ती सेवा तुम्ही करून बघा. तर काय होतं मग बऱ्याच महिला नोकरीसाठी बाहेर आहेत किंवा काही पुरुषांना पण स्वामींच्या ज्या सेवा करायच्या आहेत तर त्यांना मग दररोज ह्या सेवा करायला वेळ भेटत नसेल, तर मग गुरुवारी पण काहींना ह्या सेवा करायला वेळ भेटत नसेल. म्हणजे कोणत्या सेवा, तारक मंत्र किंवा श्री स्वामी समर्थ यांचा जप किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत याचे दररोजचे 3 अध्याय वाचन करणे, यातली कुठलीच सेवा जमत नसेल तरी हरकत नाही. तुम्ही फक्त प्रत्येक गुरुवारी स्वामींची ही एकच सेवा करा. तर ती कोणती सेवा करायची आहे, तर मग काय करायचं आहे की तुम्ही दररोज सकाळी लवकर उठल्यानंतर किंवा संध्याकाळी, तुम्हाला सकाळी जर शक्य होत नसेल तर मग तुम्ही संध्याकाळी ही ही सेवा केलीत तरी चालेल. मग त्यावेळेस काय करायचं आहे, सकाळी तुमच्या अंघोळ वगैरे झाल्यानंतर, देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही मग एक नारळ आणायचा आहे आणि एक खडी साखर ठेवायची आहे नारळावरती आणि मग दोन्ही हातात धरायचं आहे आणि मग स्वामींपुढं तुमच्या मनातील जी इच्छा आहे, म्हणजे बऱ्याच जणांची इच्छा वेगवेगळी असते, तरी मग एखादी तुमची पैशाची अडचण असेल आणि मग ती पैशाची आर्थिक अडचण तुमची संपत नसेल किंवा पैशाची टंचाई भासत असेल किंवा सतत पैसा कमवून पण तुमच्या घरात पैसा टिकून राहत नसेल किंवा तुमच्या घरातील मुलांचे लग्न ठरत नसेल, तर मग आईने मुलासाठी ही सेवा केली तरी चालेल. आणि मग किंवा नोकरीचा विषय असेल, इतर कुठलीही इच्छा असेल तुमच्या मनात, तर ती मग स्वामींपुढं तुमच्या मनातील इच्छा म्हणायची आहे. आणि मग त्यावेळेस मग काय म्हणायचं की जर तुम्हाला शक्य होत असेल तर स्वामींपुढे ही इच्छा बोलून झाल्यानंतर तुम्ही 11 माळी जप करू शकता. तर ज्यांना वेळ नसेल त्यांनी फक्त खडी साखर आणि नारळ हातात ठेवून तुमच्या मनातील की असं म्हणायचं आहे की हे स्वामीराया, माझी ही इच्छा आहे, ही पूर्ण होत नाही, माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या, मी अक्कलकोटला येतो. किंवा मग तुमचं जे श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण आहे तर ह्या पोथीचे मी 108 पारायण करतो किंवा 51 पारायण करते किंवा 11 पारायण करते. हे अशा प्रकारे तुम्ही यातली कोणती पण इच्छा स्वामींपुढं बोलू शकता आणि मग तुम्ही याचा बघू शकता की किती लवकर तुम्हाला फळ मिळतं. की बऱ्याच जणांना म्हणजे याचा चांगलाच अनुभव आला आहे. स्वतःला पण चांगला अनुभव आल्याशिवाय माणूस विश्वास ठेवत नाही. पण असं असतं की गुरूंवर एकदा विश्वास ठेवला किंवा त्या सेवा वगैरे कोणती पण स्वामींची सेवा म्हणा किंवा गुरुदेव दत्ताची सेवा तुम्ही मनापासून केला तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. आणि मग हे सतत 11 गुरुवार करा, सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. तर घरी शक्य होत नसेल तर तुम्ही नोकरीला बाहेर जात असाल तर मग येताना तुमच्या जवळपास येताना मंदिर असेल, स्वामींचं मंदिर किंवा श्री गुरुदेव दत्त यांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात गेलात तरी हरकत नाही. मग मंदिरात गेल्यानंतर पण असंच करायचं आहे की एक नारळ घ्यायचा आहे आणि खडी साखर घ्यायची आहे. तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती इच्छा बोलायचं आहे गुरुदेव दत्तांना किंवा स्वामींना आणि मग ती खडी साखर आणि नारळ मग मंदिरातच ठेवायचं आहे. आणि मग शक्य होत असेल तुम्हाला जपमाळ वगैरे नसेल तरी पण तुम्ही जेवढं होईल तेवढं, असं नाही की तुम्ही म्हणजे हे फक्त सगळ्यांचं म्हणणं झालं की 11 माळी जप केला पाहिजे. स्वामींचं नामस्मरण करताना कधीच नामस्मरण मोजून करत नाही. ते अनंत नामस्मरण करू शकता किंवा आपल्याला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा नामस्मरण करू शकतो. कारण काय होतं, नामस्मरण केल्याने आपलं मन शांत राहतं. एक मन विचलित होत नाही. त्यामुळं मग 11 माळी म्हणजे प्रत्येक माळीचा अर्थ वेगवेगळा आहे. पण 11 माळी हा जप केल्याने जे पण काय आपल्याला फळ पाहिजे असतं ते फळ लवकर मिळतं आणि मन सतत आपलं स्वामी नामामध्ये राहतं. त्यामुळे मग 11 माळी जप केला जातो.
तुम्हाला शक्य होत नसेल तर तुमच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी सेवा तुम्ही मग करू शकता. आणि त्यानंतर मग तुम्हाला जर जमत असेल तर तारक मंत्र म्हणू शकता. ते पण 11 वेळा तारक मंत्र म्हणू शकता. आणि गुरुदेव दत्त यांच्या मंदिरात किंवा स्वामींच्या कोणत्या पण मंदिरात गेलात तरी मग श्री गुरुदेव दत्त यांचा पण जप करू शकता. जर जपमाळ तुमच्यासोबत असेल तर मग चांगलीच गोष्ट आहे. 11 वेळा करा किंवा 7 वेळा करा. 7 माळी जप करा किंवा 21 माळी जप करा. जसं तुम्हाला वेळ असेल तसं तुम्ही मग सेवा करू शकता. आणि मग ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्ही याचा फरक बघू शकता, की बऱ्याच जणांना काय होतं, एक गुरुवार झाल्यानंतर दुसऱ्या गुरुवारी जी पण काय पैशाची अडचण असेल किंवा अजून कोणती पण कामं त्यांची राहिली असतील, होत नसतील ती कामं पूर्ण, तर मग तुम्हाला काहींचे कर्म जर चांगले असतील आणि काही जर खूप मनापासून करत असतील, तर त्यांना मग दुसऱ्याच गुरुवारी फळ मिळतं. आणि मग काय होतं, बरेच जण स्वामी सेवा करतात, पण इतरांबद्दल वाईट बोलतात, इतरांचं वाईट व्हावं असे मनात म्हणजे सतत विचार ठेवतात. त्यामुळे मग काही लोकांना मग स्वामी सेवा किंवा काही जरी केलं तरी लवकर फळ मिळत नाही. त्यामुळे मग तुम्ही ज्यावेळेस स्वामींची सेवा करत असाल त्यावेळेस इतरांबद्दल मनात द्वेष ठेवू नका. तरच तुम्हाला चांगलं फळ मिळेल. आणि जी पण कोणती पण सेवा करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ती सेवा तुम्ही मनापासून करा. आणि सगळ्यात जास्त स्वामींना आवडणारी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप आहे. तर हा नामजप जेवढं तुम्हाला दररोज शक्य होत नसेल तर हरकत नाही, किंवा तुमच्याजवळ जपमाळच पाहिजे असं पण नाही. जपमाळ वगैरे नसली तरी पण तुम्ही प्रवास करत असाल किंवा म्हणजे बऱ्याच महिलांना घरातली कामं असतात, लहान मुलं असतात, त्यामुळे एका जागेवर बसून जपमाळ करता येत नाही. त्यावेळेस मग महिलांनी काय करायचं आहे, की स्वतः म्हणू पण शकत नाही मोठमोठ्याने श्री स्वामी समर्थ असं, कारण घरात पण इतर लोक असतात. त्यावेळेस मग तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलवर पण तुम्ही श्री स्वामी समर्थ या नामाचा मंत्र जप पण तुम्ही लावू शकता, किंवा मग तारक मंत्र पण लावू शकता. म्हणजे काय होतं, तुम्हाला पण ते ऐकायला भेटतं आणि तुमच्या तोंडातून पण जातं ना, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं. म्हणजे तुम्ही म्हणू पण शकता आणि ऐकू पण शकता. आणि मग घरातील इतर लोकांचं पण ऐकून होतं. त्यामुळे मग ते काही लोक घरातील मग चिडचिड करत असेल किंवा अजून काही वाईट म्हणजे व्यसन वगैरे असेल किंवा मुलं ऐकत नसतील, हट्टीपणा करत असेल, काही जरी तुमची अडचण असेल घरातील माणसांविषयी, तर मग हे त्यांच्या पण कानावर स्वामी नामाचा जप गेल्यानंतर थोडा तरी त्यांच्यावर फरक पडू शकतो. जे पण काही म्हणजे सगळेच स्वामी सेवा करतात असं नाही, की सगळेच स्वामींचे सेवक आहेत असं नाही. ज्यांचा त्यांचा गुरु वेगळा असतो, पण स्वामी सेवा करणाऱ्या काहींना स्वामींवर विश्वास नसतो. काही जण विश्वास एवढा ठेवतात, की बऱ्याच लोकांना असं वाटतं, की काय स्वामी स्वामी करतात, स्वामी करून काय होतं, सगळ्यांना कामं करायलाच लागतात. पण ते बरोबरच आहे, की कामं केल्याशिवाय पण नामस्मरण होत नाही. स्वामी म्हणत नाहीत, की तुम्ही माझ्याजवळच बसा, तुमची कामं सोडा आणि मग माझं नामस्मरण करत बसा, असं म्हणत नाहीत. तुम्ही तुमची कामं करा अगोदर, त्याच्यानंतरच मग माझं नामस्मरण करा. तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवा, मगच मी त्याचं फळ पण तुम्हाला चांगलं देतो, असं स्वामींचं म्हणणं असतं. त्यामुळं घरात चांगलं वातावरण राहतं ज्यावेळेस तुम्ही स्वामींची सेवा करता किंवा नामस्मरण करता स्वामींचं किंवा तारक मंत्र म्हणता. यातली कोणती पण सेवा करत असताना घरातल्यांना पण त्यांच्या पण कानावर जातं आणि त्यांच्यावर पण चांगले संस्कार होतात आणि मग घरात पण वातावरण चांगलं राहतं. जी घरात नकारात्मक ऊर्जा आहे ती पण बाहेर निघून जाते. त्यामुळे मग इतर वेळी जर तुम्हाला जमत नसेल तर गुरुवारी तुम्ही आवर्जून हे सेवा करा. आणि ह्या नारळ आणि खडीसाखर ठेवण्याचं हे फक्त तुम्ही 11 गुरुवार ही सेवा करा आणि 11 गुरुवारपर्यंत बघा तुमचं काम हे नक्की होतं. त्यामुळं मग आजच्या व्हिडिओमध्ये ही एवढीच माहिती सांगायची होती. तर मग ही सेवा तुम्ही एकदा करून बघा आणि अनुभव आल्यानंतर तुम्ही ज्या पण काही स्वामींच्या सेवा कराल त्या मग सेवा करण्यासाठी तुमचं मन अजून जास्त तयार होईल. पण एवढं आहे, की जेवढी सेवा तुम्ही मनोभावे कराल त्याचं फळ पण तुम्हाला तेवढंच लवकर भेटेल. आणि तुम्ही मनोभावे सेवा करत नसाल किंवा तुमचं लक्ष लागत नसेल आणि मग तुम्ही सेवा करताय स्वामींची, तर मग त्यावेळेस मग तुम्ही अगोदर तुमची जी काही कामं असतील ती कामं पूर्ण करा आणि मगच स्वामींची सेवा करा. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला.